मंडळी नमस्कार. एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पोलीस मंडळी ही कशाला आली, काय आली हे तुम्हीच बघा आणि तुम्हीच हापवाल. मंडळी, एकट्या महिलांचे विचारपूस करणे, ते पण अशा रात्रीच्या वेळी, काय त्या मुलांवर संस्कार होणार विनाकारण कोणत्याही सोबत नसताना तरी असे विचारपूस करणे ही योग्य नाही. काही दिवसापूर्वी या महिलेचा आदिवासी समाज सुधारक नामदेवराव भोसले यांना संपर्क करण्यात आला होता की विनाकारण पोलीस रात्री येतात आणि दांडक्याने आम्हाला ठेचून उठवतात व माझ्या नवऱ्याला, मला, माझ्या मुलांना घाण शिव्या देऊन जातात. ही बाब मला त्या महिलाने काही दिवसापूर्वी सांगितले असता शिवराई संस्थेमार्फत त्या आदिवासी पीडित कुटुंबाच्या घरी CCTV कॅमेरे लावले असून त्या कॅमेऱ्यात पोलीस नाहक त्रास देताना CCTV फुटेजमध्ये सापडला. विनाकारण कसा गोरगरिबांना त्रास द्यायचा व व्यंगहीन गुन्ह्यामध्ये गुंतवायचे हे आज देखील चालून आहे. मंडळी बघा, पोलीस लोक इमानदार असतात असं म्हटलं जातं, पण शेवटी ज्याला त्याचा त्रास भोगावा लागतो. अशा ठिकाणी पोलिसांनी या महिलेला उठवलं आणि दांडके हाणले. इथला अत्याचार बरा नव्हे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी, कारण ही मंडळी गार झोपेत आहे. यांना उठवून कशाला त्रास द्यायचा? जर तुमच्या झोपेत कोण जर पाणी टाकलं एकदम, तर तुमची तळमस्तकातली आग कुठे जाईल सांगता येत नाही. पण या महिलेला उठवायचं, बॅटरी तिच्या तोंडावर दाबायची, बॅटरी आड्या तिवड्या दाबायच्या. कोणाच्या रातच्या घरी 2-2 वाजता जर यायचं चौकशी करायची, हा तुमचा कायदा नियम कोणता आहे? अशा आड्या तिवड्या बॅटरी दाबून रिकामी कामं करायची, त्यांच्यासोबत बोलायचं असं तसं. आता घराचा दरवाजा काढतील, तिच्यावर लाथा घालतील. ती मंडळी झोपलेली आहे, गरीब आहे, बिचारे काम करतात, कष्ट करतात आणि हे रिकामा कोणती विचारपूस न करता घरी जातात आणि त्यांना काय नाही काही शिव्या देऊन बोलतात आणि त्यांच्यावर दबाव टाकतात. अशा प्रकारे जर असे कायदे कानून सुव्यवस्था राहिली नाही तर एक दिवस हुकुमशाहीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. आता ही हुकुमशाहीच म्हणल्या जाणार. रात्री 2 वाजता जर रात्रीचे 2:11 होत आहे आणि अशा टायमाला जर लोकांच्या घरी यायचं आणि चौकशा करायच्या, हा कोणता कायदा आहे? मला हे सांगा. जर या लोकांनी रिकामी कामं CCTVमध्ये फुटेजमध्ये आपल्याला हा व्हिडिओ सापडला आहे. आता समोरचा व्हिडिओ वेगळा आहे की तुम्ही गलिच्छ असं हे प्रकरण आलं आहे समोर की मी यूट्यूबवर टाकल्याबद्दल मला या व्हिडिओची क्लिप सापडली आणि मी ती तुमच्या समोर मांडली आहे. तर व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओ मागचं कारण काय आहे तुम्हाला शेवटून कळून जाईल असा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्रायबर, लाईक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण हे पोचवणं गरजेचं आहे. आज तुमच्या घरचं कोणी जर असतं या व्हिडिओमध्ये तर तुमची आग झाली असती, तर या गरिबांचं हे सुद्धा आपल्याला न्याय भेटला पाहिजे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्रायबर करा. आणि या व्हिडिओचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, पण रात्री कोणाच्या घरी बेराचे जाऊ नये. कायदा असो का सुव्यवस्था असो, रिकामी लोकांच्या कड्या वाजवायच्या, यांना त्रास द्यायचा, काय भेटते तुम्हाला? आता CCTVमध्ये चांगलेच लंबी होणार आहे ते.